मित्रो नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, साधारणतः आपण शनिवारी प्रकाशित होईल असे व्हिडिओ सादर करतो, परंतु काही वेळेला तातडी असते म्हणून काही वेळेला आपल्याला तो व्हिडिओ समोर आणावा लागतो, किंवा काही वेळेला असा विषय नसतो किंवा काही बाकीच्या अडचणी येतात तेव्हा व्हिडिओला विलंब होतो. परंतु आजचा व्हिडिओ आपण मधल्या याच्यात टप्प्यात देत आहोत. त्याचं कारण त्या विषयाचं महत्त्व. आपल्या व्हिडिओचा विषय आहे शिक्षकेतरांचं राजपत्र. आत्तापर्यंत शिक्षकेतरांच्या विषयाच्या अनुषंगाने कुठलंही राजपत्र प्रकाशित झाल्याचं माझ्या पाहण्यात नाही. जाणकारांनी माझी चूक दुरुस्त करावी, माझ्या लक्षात आणून द्यावी, त्याचं मी स्वागत करतो. परंतु माझ्या तरी पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात शिक्षकेतरांचा करता राजपत्र आजवर नाही. हे पहिलं राजपत्र आहे. आणि हे राजपत्र महत्वाचं काय? असंख्य कारण आहेत. कारण या राजपत्राने सगळ्यात पहिल्यांदा जी दुरुस्ती केली आहे ती महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981, MEPS 1981 आणि अधिनियम विनियमन 1977, ज्याला जुन्या काळामध्ये शिक्षण कायदा म्हणायचे. ते या शिक्षण कायद्याच्या तरतुदीत दुरुस्ती केली आहे आणि ती शिक्षकेतरांच्या संदर्भात आहे. आणि म्हणून हे राजपत्र शिक्षकेतरांचे राजपत्र. याच्यात काय म्हटलंय हो, महत्वाचं काय आणि त्याचा आपण काय विचार केलाय, त्याच्यामध्ये त्यांनी आत्ता असा विषय घेतलाय की लिपिकाला शैक्षणिक पात्रता जी पूर्वी शालांत परीक्षा उत्तीर्ण अशी होती ती आत्ता पदवीधराची केली आहे. आणि नुसतं पदवीधर करून न थांबता त्याच्या जोडीला मराठी टंकलेखनचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असा आहे आणि संगणकाच्या संदर्भामध्ये 40 शब्द प्रति मिनिट असा त्यांनी ठेवलेला आहे. आपण प्रत्येक बाबीचा स्वतंत्र विचार करू. हा स्वतंत्र विचार केला तर आपण त्याला, कारण काय होईल, आपण नुसतं राजपत्र वाचून त्याच्यावर काही बोललो तर ते लागू होणार नाही. म्हणून पण याचा विचार एक एक घटकाचा करू. आता 1977 आणि आत्ताचं 2026 हा मोठा कालावधी गेलाय, जवळपास 50 वर्षांच्या आसपासचा. आणि या कालावधीमध्ये जेवढे बदल झाले त्या बदलांचा विचार करता लिपिकाची शैक्षणिक पात्रता पदवीधर करणं यात काही गैर आहे असं मानायचं काही कारण नाही. काळ बदललाय, त्यानुसार शैक्षणिक पात्रता पुरेशी आहे असं म्हणायला हरकत नाही. जोडीला जे म्हटलंय त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी बोलता येऊ शकतो. काय बोलता येईल तर मराठी टंकलेखनचा वेग हा 30 शब्द प्रति मिनिट म्हटलाय. मुळामध्ये टंकलेखनच कालबाह्य आहे. मग टंकलेखन कालबाह्य असताना ती बाब नमूद का केली हो? काही गरज नाही. तुम्ही कायदा करताय, सुधारणा म्हणताय म्हणजे कायदाच करताय ना. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट आणणे म्हणजे सुधारणा नाही, नावाच कायदा. त्यामुळे हा करताना दूरदर्शी विचार करायला पाहिजे, तात्पुरता नाही. म्हणजे जुन्या याच्यामध्ये टंकलेखन आपण टंकलेखनात टाकून दिला असं असता कामा नये. महान विद्वान बसलेत हो पुण्यामध्ये.
आणि त्या परिस्थितीने असं व्हावं. आणि संगणकाचा नुसता 40चा वेग शब्दांचा, यांनी संगणक ज्ञान आहे त्याच्याकडे? नाही ना. मग सरळ सरळ लिहा ना MSCIT. आजच्या घडीला तेही पुरेसं आहे का? आपण जरी नाही म्हटलं तरी पदवीधर आणि MSCIT ही लिपिकाची पात्रता करण्याला आपला कुठलाही विरोध असण्याचं कारण नाही. तेव्हा ही दुरुस्ती अवश्य करावी, याकरता आपण विनंती करणं गरजेचं आहे. हा झाला मुद्दा क्रमांक 1. पहिला एक थोडा उपप्रश्न आहे. 5व्या वेतन आयोगापर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पदवीधर जेव्हा होते तेव्हा एक वेतनवाढ जास्त मिळत होते, आणि जे तंत्राशी काम करतात, मशिनरीशी काम करतात, जसे प्रयोगशाळा सहाय्यक आहे, आपल्या मोठ्या साहेबांचा वाहन चालक असतो, ड्रायव्हर, तेही पद तांत्रिक धरलं जातं. यांचे जे वेतन देयकाची जी श्रेणी आहे ही स्वतंत्र असते. जर लिपिकाकडनं आपल्याला संगणकीय काम करायचं आहे, हे तंत्राशी जोडलेलं आहे, तांत्रिकता आहे, त्याकरता वेतन श्रेणी तरी स्वतंत्र पाहिजे, किंवा अशा लिपिकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी पण करायला काही हरकत नाही. म्हणजे अशी तरतूद करण्याकरता शासन विचार करेल, कारण शासनाच्या स्तरावरती 5व्या वेतन आयोगापर्यंत पदवीधरांना एक वेतनवाढ जादा दिलेली होती. नंतर ती जरी दिली नाही तरी 6वा वेतन आयोग आल्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पदवीधरांकरता एक वेतनवाढ मिळण्याकरताची मागणी आजही कायम आहे. परंतु माझ्या माहितीनुसार आज म्हणण्यापेक्षा साधारणतः 3 ते 4 वर्षांपूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेतील शैक्षणिक पात्रता ही पदवीधर करण्यात आलेली आहे, हे मात्र नक्की. याचा विचार जर केला तर आपल्याला हा लिपिकांच्या संबंधातला भाग हा जो काय मांडलाय त्याच्यावर विचार करता येईल. आणि मित्र, लक्षात ठेवा, हे खूप दूरगामी परिणाम करणारे बदल आहेत. त्याकरता आपली मतं, आपले विचार प्रकट व्हा. तुम्ही जे बोलता, जे लिहिता, जे कळवता, त्या आधारावरच आम्ही विचार करतो, आणि हा जो विचार केला जाईल तो पुढे मांडला पण जाईल. नुसता विचार करून भाषण करणं हा आपला प्रांत नाही, ते करून आणणं याकरता आपण प्रयत्नशील राहतो, आणि म्हणून तसं व्हावं अशी अपेक्षा असते. हा मुद्दा क्रमांक 1 झाला. प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता 12वी विज्ञान उत्तीर्णाशी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वी माध्यमिक स्तरावरती म्हणजे इयत्ता 10वी पर्यंत शालांत परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. आता ती 12वी उत्तीर्ण अशी आहे, पण पूर्वीच्या काळात ती विज्ञान शाखेकरता म्हणजे उच्च माध्यमिक करता 12वी उत्तीर्ण अशी होती. आपण शैक्षणिक पात्रता वाढवत आहात, कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 9, 10, 11, 12 हे माध्यमिक धरलं जाणार आहे, आणि म्हणून ती शैक्षणिक पात्रता जर नमूद करत असाल तर ती सुद्धा मान्य करण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. एक पुढचा मुद्दा असा त्यांनी घेतलेला आहे की कर्मचारी वर्ग 4 म्हणजे शिपाई याच्या नेमणुकीकरता त्याची शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे. गंमत आहे की नाही, है ना? डिसेंबर 20च्या शासन निर्णयाने कर्मचारी वर्ग 4ची पदं समाप्त केली आहेत. जी काही शिल्लक ठेवली आहेत
ती फक्त अनुकंपेच्या भरती करत आहे. बाकी कंत्राटी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता काय असावी याचा निर्णय शासन देऊ शकत नाही. त्यामुळे त्या पात्रतेचे लोक येणार नाहीत, माणसं मिळणार नाही, बाग सोडून द्या. परंतु ज्या ठिकाणी 12वी पास आपण म्हणतोय, त्या 12वी पास ही समान शैक्षणिक पात्रता आहे. त्याची शाखा कुठली याच्यात मतभेद असू शकत नाही. मग असेल, वाणिज्य असेल किंवा कला असेल, कुठल्याही शाखेचा 12वी पास ही एक समान पात्रता धरली जाते. जसं पदवीधर BA, BSc, BCom असं धरलं जातं. काही ठिकाणी BSc ॲग्रिकल्चर आहे, काही ठिकाणी BSc होम सायन्स आहे, BA, या सगळ्या गोष्टी समान धरल्या जातात. कुठे पूर्वीच्या काळामध्ये 5व्या वेतनदायकापर्यंत विज्ञान शिक्षकाला एक वेतनवाढ आगाऊ होती, पुढे नाही. सांगत हेतू काय की जर प्रयोगशाळा सहाय्यकाकरता 12वी विज्ञान उत्तीर्ण असेल तर शिपायाकरता 12वी उत्तीर्ण कला ठेवली तर त्याच्या वेतन श्रेणीच्या तफावतीचा विचार केला तर हे अयोग्य वाटते. आणि म्हणून ती पात्रता शालांत परीक्षा 10वी उत्तीर्णपर्यंत सीमित करणं गरजेचं आहे, असं मत मांडायला की हरकत नाही. याच्यातला एक गंभीर मुद्दा आहे, विशेषतः लिपिकांच्या बाबतीत. तो कुठला मुद्दा आहे गंभीर? तर त्यांनी असं म्हटलंय की कनिष्ठ लिपिकावरून वरिष्ठ लिपिकाची पदोन्नती हा कालावधी 3 वर्षाच्या पेक्षा कमी असणार नाही. का बरं असणार नाही कमी? कारण असं आहे की शिक्षकेतराचा शिक्षण सेवक केला, तो शिक्षकेतराचा शिक्षण सेवक केला, तो 3 वर्षाचा कालावधी आहे. आणि म्हणजेच तोचा परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनरी पिरियड 3 वर्षाचा आहे. आणि म्हणून तो कालावधी 3 वर्षाचा आहे. म्हणजेच कुठलाही कनिष्ठ लिपिक सेवेत आल्यानंतर 3 वर्षापर्यंत वरिष्ठ लिपिक होऊ शकणार नाही. मात्र इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. समजा असा कनिष्ठ लिपिक म्हणजे शिक्षकेतर शिक्षण सेवक म्हणून रुजू झाला, त्याच्या सेवेचा अवघं 1च वर्ष झालं आणि कुठल्या तरी कारणाने त्या विद्यालयात, त्या संस्थेत वरिष्ठ लिपिकाची जागा निर्माण झाली आणि या वरिष्ठ लिपिकाच्या जागेवर हा त्याचा हक्क असला तरी जाऊ शकत नाही, कारण त्याला 3 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण होत नाही म्हणून. आणि शासनाचा नियम काय? कुठलंही पद 6 महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त राहिलं तर ते पद व्यपगत होतं. तर अशा परिस्थितीमध्ये ते पद व्यपगत होणार नाही असेही आदेश आत्ताच करून ठेवायला लागतील. कारण आपलं जे शिक्षण खातं नावाचं एक महान विद्वानांची भरती असलेलं खातं आहे, ते बरोबर याच्यावर बोट ठेवून ते पद व्यापक करून टाकतील. ते होऊ नये. शिक्षकेतर बांधवांकरता पदोन्नतीच्या संध्या मर्यादित आहेत. अजून 10-20 लाभ मिळालेला नाही. 24 वर्षाच्या सेवेचा तोही लाभ पूर्णार्थाने मिळालेला नाही. हे सर्व प्रलंबित असतानाच अजून ते पद व्यापक होणं ही बाब धोक्याची ठरू शकते. म्हणून याचा उल्लेख मूळ मागणीत करणं गरजेचं आहे, असं आमचं मत आहे. परंतु त्यांनी वरिष्ठ लिपिकावरून जेव्हा तो मुख्य लिपिक होईल, अतिशय अपवादात्मक परिस्थिती आहे, तिथेही 3 वर्ष टाकली आहेत. हे गैर आहे, चुकीचं आहे. याला विरोध केलाच गेला पाहिजे.
आणि तो होणार आहे. कोणाकडनं? अर्थात आपल्याला पुढच्या काळात ते कळेल. कोणी विरोध नोंदवला आहे ते, त्याच्यावरून ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल की कोण सजगपणे काम करतो. जागृत काम कोण करतं हे तुम्हाला याच्यातनं कळेल. तो विरोध हा केलाच गेला पाहिजे की वरिष्ठ लिपिकावरून मुख्य लिपिकाच्या पदोन्नती करता 3 वर्षांची अट असता कामा नये. किंवा म्हणजे कुठे म्हणतोय मी, कनिष्ठ लिपिकाच्या जसं आत्ताच्या MPSC 1981 नियमामध्ये मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नती करता 5 वर्षाचा प्रशिक्षित पदवीधराचा माध्यमिकला शिकवण्याचा अनुभव हा बंधनकारक आहे. आणि जिथे असा अनुभव नसेल अशा ठिकाणी अशी व्यक्ती पदोन्नत होईल, पण पगार शिक्षकाचा घेईल, मुख्याध्यापकाचा पगार मिळणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचे 5 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत. त्याप्रमाणे कनिष्ठ लिपिकाचा 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत पदोन्नती द्यायची, पण तो कालावधी पूर्ण होईपर्यंत तो शिक्षण सेवक म्हणूनच राहील. आणि 3 वर्षानंतर त्याचं जे वेतन होणार होतं त्याचे ऐवजी त्याला वरिष्ठ लिपिकाचा पगार देय करता येऊ शकेल, अशी एक तरतूद करता येऊ शकेल. हा एक भाग आहे. याचा साकल्याने विचार अजून विस्तृतपणे करायला लागेल. जसजसे मुद्दे आपल्या आठवत परत कदाचित व्हिडिओ पण करायला लागेल, काही सांगता येत नाही. पण या संबंधात एक गोष्ट जी लक्षात आली ती सांगतो. राजपत्रात जरी जाहीर केलं, बरं सांगतो, मागे आपला विषय झालाय की राजपत्र हे सरकारचं वर्तमानपत्र आहे. त्याच्यात ही नोटीस आहे आलेली. आपल्याला समजलं याच्यावरती त्या आपल्या सूचना मागवल्या, त्या 12 तारखेपर्यंत द्यायच्या आहेत. लोकांनी दिल्या असतील, त्यांना कदाचित बोलवलंही जाईल. बोलून काय करतात माहिती आपल्याला, आपण खुल्ल समितीचा अनुभव घेतलाय. अशा ज्या काय समितीला मर्यादा आखून दिल्या असतात त्याच्यात ते विचार करतात. तसा विचार याचाही होईल मर्यादेमध्ये. आपण जे मागतोय तसा विचार होत नसतो, पण तो मर्यादित का ना, पण विचार होऊ शकतो. पण मूळ प्रश्न जो आहे तो असा येतो की प्रस्थापित असलेल्या कायद्यामध्ये कुठलीही दुरुस्ती, बदल किंवा सुधारणा करायच्या असतील तर त्याला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. आणि हे राजपत्र प्रकाशित होण्यापर्यंत सलगच्या 3 महिन्यामधले सर्व मंत्रिमंडळाचे इतिवृत्त तपासून बघितले असता कुठल्याही इतिवृत्तामध्ये ह्या बदलाची मान्यता घेतली असल्याचा उल्लेख आढळलेला नाही. त्याचप्रमाणे सदर बाब विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहासमोर आलेली नाही. त्यामुळे या राजपत्राची कायदेशीर वैधता किती असू शकेल अशी मला शंका आहे. ही जी पूर्ण कार्यपद्धती आहे, बदल, दुरुस्ती आणि सुधारणा, ही संपूर्ण कार्यवाही सरकारी स्तरावरती आणि नियमानुसार पार पाडायची असेल तर 2 वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. हा आजवरचा अनुभव आहे. आणि हा कालावधी सरकार टाळू शकत नाही. कारण भारताच्या माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की एक शासनाचं परिपत्र किंवा एक शासनाचा निर्णय कायदा बदलू शकत नाही. आणि आपण कायदा बदलतोय
SSC पास होता तो पदवीधर करतोय म्हणजे आपण कायदा बदलतोय. हा बदल ज्या वेळेला आपण करतोय तो बदल कायद्यानुसार व्हायला पाहिजे, तरच लागू होईल. आणि तो बदल ज्या वेळेला या सर्व कार्यपद्धतीमधनं जाईल, त्या सगळ्या कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर जो बदल होईल त्या दिनांकानंतर या बाबी लागू होतील. त्याही त्यानंतर नियुक्त झालेल्यांना, त्या आधी जो नियुक्त झालेला शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे त्याकरता यापैकी कुठलीही अट लागू असणार नाही. आणि याकरता प्रयत्न करणं हे संघटनांचं काम आहे. विषय अजून गंभीर आहे, तांत्रिक आहे, कायदेशीर आहे. मोगम स्वरूपात मांडला तरी मला असं वाटतं की आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली आहे. अजून याच्यामध्ये जे कंगोर आहे ते कदाचित यानंतर अजून विस्ताराने जे या विषयात काही पुढे प्रगती होईल, घडामोडी घडतील, तेव्हा आपण परत विचार करू. परंतु आज आपल्याला इथे थांबतोय. मी, माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार, अविनाशी पसारकर वाशिम, सुनील पांडे संभाजीनगर, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. या बरोबरच माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो आणि आपल्याला व्हिडिओला लाईक करण्याचे, शेअर करण्याचे आणि आपली प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करून थांबतो. धन्यवाद.